ओम गण गणपते नमः. मंगळवारचा मसुराच्या डाळीचा उपाय. गणपती बाप्पांना लाल मसुरीची डाळ अर्पण करण्यामागे ज्योतिषशास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे आहेत. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे किंवा ज्यांना जीवनात संकटाचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. खाली याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे. गणपतीला मसुरीची डाळ का वाहतात? ज्योतिषशास्त्रात लाल मसुरीची डाळ ही मंगळ ग्रहाचे प्रतीक मानली जाते. गणपती हा मंगळ ग्रहाचा अधिष्ठाता देव आहे. त्यामुळे मंगळाची पीडा शांत करण्यासाठी गणपतीला मसूर अर्पण केले जाते. संकट निवारण. गणपतीला संकटमोचक म्हटले जाते. लाल रंग हा शक्ती आणि ऊर्जेचा प्रतीक आहे जो बाप्पाला प्रिय आहे. कर्जमुक्तीसाठी मसुरी डाळीचा उपयोग. कर्जमुक्तीसाठी गणपतीला मसुरीची डाळ अर्पण केली जाते. असे मानले जाते की गणपतीला मसुरीची डाळ अर्पण केल्याने कर्जाच्या समस्यातून सुटका मिळते, ऋणमुक्ती होते. गणपतीला मसूर डाळ अर्पण करण्याचे फायदे काय आहेत? मंगळ दोष निवारण. विवाहातील अडथळे किंवा जमिनीच्या व्यवहारातील वाद दूर होण्यासाठी मदत होते. उत्साह आणि ऊर्जा. घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शत्रूवर विजय होतो. कामात वारंवार येणारे अडथळे आणि गुप्त शत्रूंपासून संरक्षण मिळते. कर्जमुक्ती. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी हा एक प्रभावी तोडगा मानला जातो. गणपतीला डाळ कशी व्हावी? केवळ डाळ अर्पण करण्यापेक्षा ती योग्य पद्धतीने वाहिली तर जास्त लाभ होतो. त्या दिवशी व्हावी. हा उपाय शक्यतो मंगळवारी किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करावा. काय स्वच्छता बाळगावी? डाळ स्वच्छ असावी, ती कीड लागलेली नसावी. अर्पण करण्याची पद्धत. एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या पात्रात थोडी लाल मसुरीची डाळ घ्या. गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा शिवलिंगाजवळील गणपतीच्या चरणावर ती अर्पण करा. डाळ अर्पण करताना ओम गण गणपते नमः किंवा ऋणहर्ता गणेश स्तोत्रचा पाठ करावा. दान. पूजा झाल्यानंतर ही डाळ एखाद्या गरजू व्यक्तीला दान करणे किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करणे शुभ मानले जाते. तोटे आणि सावधगिरी. भक्तीमध्ये तोटे नसतात, पण काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. डाळ उष्टी किंवा अस्वच्छ डाळ कधीही देवाला वाहू नका. मनात अहंकार येऊन देऊ नका. मी हा उपाय करतोय म्हणून माझे काम होईलच असा अहंकार न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि नम्रतेने पूजा करावी. पूजा करताना सात्विकता पाळावी. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी घरी मांसाहार किंवा मद्यपान टाळावे, अन्यथा उपवासाचे फळ मिळत नाही असे मानले जाते. महत्त्वाची टीप. जाताना गणपतीला सर्वात प्रिय असणाऱ्या दुर्वा आणि मोदक प्रसाद म्हणून घेऊन जावे. मसूर डाळीचा उपयोग हा प्रामुख्याने ग्रहदोष निवारणासाठी केला जातो. जर तुम्ही हा उपाय कर्जमुक्तीसाठी करत असाल तर हा उपाय सलग 11 किंवा 21 मंगळवार करण्याचा संकल्प करावा. तुम्हाला या उपायाबद्दल अजून काही विशिष्ट माहिती हवी असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न असतील, त्याच्यासाठी काही सेवा पाहिजे असेल तरीही तुम्ही कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारू शकता. आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशाच माहितीसाठी बेल आयकॉनला दाबा.